नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून सगळ्यांचा आवडता असा नाश्ता बनवतोय. साहित्याचं अगदी अचूक प्रमाण वापरून अगदी परफेक्ट अशी मार्केटपेक्षाही छान रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर इथे मी अर्धा कप बेसन घेतलंय. इथे मी मेजरिंग कपने सगळं साहित्य मोजून घेणार आहे. तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर घरातली एखादी मोठी वाटी घ्या आणि तिने इथे सगळं साहित्य मोजून घेतलं तरी चालेल. इथे मी अर्धा कप बेसन घेतलं. इथे आपल्याला बेसन चाळूनच घ्यायचंय. नेहमी आपण भजी किंवा पकोडे बनवण्यासाठी जे बारीक बेसन घरी वापरतो तेच इथे मी घेतलंय. या रेसिपीसाठी बेसन चाळून घेणं खूप गरजेचं आहे. तर ही पहिली टिप आहे या रेसिपीसाठी. बेसन इथे तुम्हाला चाळूनच घ्यायचंय. इथे सगळं बेसन मी चाळून घेते आणि याच्यातल्या सगळ्या गुठया पहा काढून घेतल्यात. चाळून घेतल्यामुळे बेसन हलकं होतं. त्याच्यामध्ये हवा भरते आणि आपली रेसिपी छान जाळीदार होते. इथे मी आता अर्धा कप रवा घेतलाय. रवा इथे तुम्हाला बारीक घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरला फिरवून मगच इथे वापरा. तर ही दुसरी टिप आहे. या रेसिपीसाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. तर इथे सगळं दही यामध्ये मी घालते. यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. दह्याच्याच कपामध्ये इथे मी अर्धा कप पाणी घेतलंय. हे सगळं अर्धा कप इथे पाणी घालायचंय. थोडं-थोडं घालत जायचंय आणि मिक्स करत जायचंय. इथे सगळं अर्धा कप पाणी मी घातलं. तर अगदी साहित्याचं सोपं असं प्रमाण आहे. अर्धा कप बेसन, अर्धा कप बारीक रवा, अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी असं साहित्य आपण वापरलंय. हे सगळं मिक्स करून यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचंय. तर हे पहा छान असं एकजीव झालंय हे सगळं. त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. असं हवंय आपल्याला हे पीठ. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. इथे आता मी किसलेलं आलं घालतेय. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. इथे तुम्ही आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट एकत्र करून घातली तरी चालेल. यानंतर इथे चिमूटभर हिंग घातलाय. चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आणि यानंतर 1 चमचा यामध्ये साखर घालायची आहे. साखर इथे ऑप्शनल आहे, पण आंबट गोड चव रेसिपीमध्ये छान लागते, त्यामुळे इथे मी घातले. यानंतर इथे चिमूटभर हळद घालायची आहे. तर इथे हळद चिमूटभरच घालायची आहे, यापेक्षा जास्त घालायची नाहीये. आज आपण ढोकळा बनवतोय. तर इथे आता तिसरी टीप आहे. हळद व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची पिठामध्ये. हळद जर व्यवस्थित मिक्स झाली नाही तर ढोकळ्यावरती रेड स्पॉट येतात. तर इथे पहा मी हे छान असं एकजीव करून घेते आणि हळद अशी मिक्स करून घेते. हळद इथे मिक्स झाली. आता हे आपल्याला झाकून 15 ते 20 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की इथे कढीपत्ता घालायचा आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलीत. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्यात. अशा उभ्या चिरून इथे मी घातल्यात. मिरची, कढीपत्ता तेलावरती परतून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये पाव कप पाणी घालायचं. आता या पाण्यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलं आणि अर्धा चमचा साखर घातली आणि आता पाण्याला उकळी काढून घेऊया. इथे आता पाण्याला उकळी आले, साखर सुद्धा विरघळली. गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. तर यामुळे अगदी आंबट, गोड, थोडीशी तिखट अशी आपली फोडणी तयार होते. आता ही फोडणी तयार आहे. ही बाजूला ठेवूया आपण आणि आता हे पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं ते पाहूया. आता या पिठामध्ये 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे आपला ढोकळा आतपर्यंत छान सॉफ्ट होईल आणि ड्राय होणार नाही, ड्राय लागणार नाही खाताना आपल्याला. तेल मिक्स करून घ्यायचं.
हे हे आपण झाकून ठेवलं होतं, त्यामुळे थोडंसं घट्ट झालंय. इथे मी 2 चमचे पाणी घेतलं, त्यातलं 1 चमचा पाणी घातलं. तर सुरुवातीला आपण अर्धा कप पाणी घातलं होतं आणि आता मी 1 चमचा पाणी घातलं. तर हे पाहू शकता. तर सगळं साहित्य तुम्ही अगदी अचूक प्रमाणामध्ये घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असेल, तर तुमचा ढोकळा अगदी मार्केटसारखा तयार होईल. तर पुन्हा एकदा याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते मी. पहा, असं आहे हे. आता इथे एक महत्त्वाची स्टेप आहे. हे पीठ तुम्हाला विस्कने 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपला ढोकळा जाळीदार व्हायला मदत होईल. विस्क नसेल तर चमच्याने तुम्ही फेटून घेऊ शकता. एकाच दिशेने असं हे 3 ते 4 मिनिटं मी फेटून घेते. तर हे मी असं फेटून घेतलंय. पीठ छान हलकं झालंय. हे बाजूला ठेवूया. इथे आता एक मी केक टीन घेतलाय. याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊया. याऐवजी तुम्ही एखादी सपाट बेस असलेली प्लेट घेतली किंवा डबा घेतला तरी चालेल. याबरोबरच इथे कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलंय. यामध्ये एखादी प्लेट किंवा वाटी तुम्ही उलटी करून ठेवू शकता. इथे मी असा एक स्टँड घेतलाय. हा स्टँड मी इथे उलटा करून ठेवते. आता या कढईवरती झाकण ठेवायचंय आणि हे पाणी गरम करण्यासाठी असंच ठेवून द्यायचंय. तोपर्यंत आपण जे हे पीठ आपलं तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचंय. 1 चमचा इथे घातलाय मी. जे एक छोटं पाऊच असतं ते सगळं घालायचंय. यावरती थोडंसं पाणी घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय. इनो घातल्यानंतर आपल्याला ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे. तर आपल्याला हे मिक्स करायचंय. इनो पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. पिठामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला केक टीनमध्ये लगेच हे काढून घ्यायचंय आणि वेळ न घालवता आपल्याला लगेच हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता केक टीन आपण कढईमध्ये ठेवूया. पाणी इथे गरम आहे, तर इथे लक्षात ठेवा गरम पाण्यामध्येच आपल्याला हा केक टीन ठेवायचा आहे. म्हणून आपण आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं. आता यावरती झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनिटं हा ढोकळा आपण वाफवून घेऊया. ढोकळा आपला तयार होतोय तोपर्यंत आपण चटणी तयार करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घालतेय. यानंतर थोडासा पुदिना घालायचा आहे. हिरव्या मिरच्या घातल्यात. इथे ह्या मिरच्या तिखट नाहीये जास्त म्हणून मी 3 ते 4 घेतल्यात. थोडंसं आलं घालायचंय. यानंतर एक मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली. चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि अर्धा चमचा इथे लिंबाचा रस घालायचा आंबटपणासाठी. याऐवजी तुम्ही थोडीशी चिंच सुद्धा घालू शकता. इथे तुमच्याकडे जर चण्याची डाळ नसेल तर तुम्ही आपण जो ढोकळा बनवला त्याच्यातला एक पीस इथे घालू शकता, ज्यामुळे आपल्या चटणीला दाटसरपणा यायला मदत होईल. आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतले. पाहू शकता अगदी मस्त असा रंग आला चटणीला. तर ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी ही चटणी तयार आहे. आता आपण ढोकळा झालाय का पाहूया. तर इथे साधारण 12 मिनिटं झाल्यात. ढोकळा आपला तयार आहे का आपण चेक करूया. तर इथे मी सुरी घेतले आणि ही सेंटरला आपण इन्सर्ट करून पाहूया. सुरी अगदी क्लीन आली आहे, म्हणजे आपला ढोकळा शिजलाय. गॅस बंद करायचा आहे आणि हा ढोकळा आता पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. तर इथे हा ढोकळा पूर्ण थंड झालाय. लक्षात ठेवा, ढोकळा पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला या टीनमधून काढायचा नाहीये, नाहीतर तो तुटू शकतो. तर इथे पूर्ण थंड झाल्यानंतर याच्या मी कडा सोडून घेतल्या. आता आपण या प्लेटमध्ये हा उलटा करून काढून घेऊया. अगदी सहज हा ढोकळा निघून येतो. तर पाहू शकता अगदी जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झालाय. तर याची जाळी तुम्हाला मी जवळून दाखवते. आता या ढोकळ्यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे. तर इथे हा ढोकळा असाच उलटा ठेवायचा आणि मग फोडणी घालायची, म्हणजे फोडणी अगदी आतपर्यंत जाते. हे जे पाणी आहे ते सगळं आतपर्यंत ॲब्झॉर्ब होतो आणि आपला ढोकळा आतपर्यंत सॉफ्ट आणि ओलसर होतो. तर इथे ही सगळी फोडणी मी यावरती काढून घेते. आता हे असंच 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे सगळं पाणी आतमध्ये
मुरेल आणि आपला ढोकळा छान सॉफ्ट होईल. 5 मिनिटानंतर आपण हा ढोकळा कट करून घेऊया. तर इथे आता 5 मिनिटं झाल्यात. याचे मी पीसेस कट करून घेते. पाहतानाच तुम्हाला कळत असेल हा ढोकळा किती सॉफ्ट झालाय. अगदी मऊ लुसलुशीत असा ढोकळा तयार होतो. मार्केटपेक्षाही छान ढोकळा तुम्ही घरी कमी साहित्यामध्ये, कमी वेळात आणि कमी खर्चात तयार करू शकता. इथे मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. तर याची तुम्ही जाळी पाहू शकता. अगदी सॉफ्ट असा ढोकळा तयार झालाय. आतपर्यंत याच्या फोडणी गेली. इथे मी ढोकळा सर्व्ह केला चटणीबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर. याच्यावर थोडीशी कोथिंबीर घातली. तर मस्त असा आपला घरच्या घरी ढोकळा तयार झालाय. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.